लाल रंगाचा सायरन संपूर्ण सर्व्हर रूममध्ये घुमत होता. वॉंग वॉंग वॉंग. लंडनच्या त्या गुप्त तळघरात सिद्धार्थ आणि अनन्या अखेर कबीरच्या मास्टर सर्व्हर समोर उभे होते. स्क्रीनवर फक्त एकच गोष्ट दिसत होती. अवघ्या 2 मिनिटात मुंबईतील प्रोजेक्ट गरुड कायमचा नष्ट होणार होता आणि त्या क्षणी 4K स्क्रीनवर आर्थर रोड जेलमधून कबीरचा चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे सैतानी हसू पाहून अनन्याच्या अंगावर काटा आला. वेलकम टू माय ट्रॅप सीड. कबीरचा प्रत्येक शब्द म्हणजे सिद्धार्थसाठी खुलं आव्हान होतं. पण कबीरला एक गोष्ट माहीत नव्हती. ज्याला तो हरवण्याचे स्वप्न पाहत होता तो साधा माणूस नव्हता. तो होता सिद्धार्थ परब. नमस्कार, मी आहे चैत्राली यमगर आणि आपण ऐकत आहात सिद्धार्थ परब भाग 15. चला मग आता पाहूया पुढच्या भागात काय होतंय ते. सिद्धार्थ परब भाग 15. इमारतीच्या 4थ्या तळघरात पोहोचताच थंडीचा पारा अचानक घसरला. चारी बाजूंनी सर्व्हरचे प्रचंड मोठे काळ्या रंगाचे रॅक उभे होते, ज्यांच्यावर निळे आणि लाल LED दिव्यांचे फ्लॅश पडत होते. सर्व्हर रूममधील पंख्यांचा आणि कूलिंग सिस्टीमचा एक सततचा आवाज हवेत गुंजत होता. तिथे मध्यभागी एक मोठा वर्तुळाकार काचेचा केबिन होता, ज्याच्या आत कबीरचा मुख्य मास्टर सर्व्हर बसवलेला होता. स्क्रीनवर मुंबईतील सर्व्हरचा काउंटडाऊन दिसत होता. सिद्धार्थ, तो पहा मास्टर सर्व्हर. अनन्या पुढे धावली, पण जशी अनन्याने केबिनच्या काचेच्या दरवाजाला स्पर्श केला तसा संपूर्ण सर्व्हर रूममध्ये लाल रंगाचा इमर्जन्सी सायरन वाजू लागला. वॉंग वॉंग वॉंग. काचेच्या केबिनच्या वर बसवलेल्या मोठ्या 4K स्क्रीनवर अचानक एक लाईव्ह व्हिडिओ चालू झाला. स्क्रीनवर आर्थर रोड जेलच्या हाय सिक्युरिटी सेलमध्ये बसलेला कबीर दिसत होता. त्याच्या हातात जेलचा टेलिफोन होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते सैतानी हसू पाहून सिद्धार्थचे डोळे रागाने पेटले. कबीरने जेलच्या आतूनही स्वतःचा एक सॅटेलाइट मेसेज या सर्व्हरवर फीड करून ठेवला होता. रेकॉर्डेड व्हिडिओमधील कबीर मोठ्याने हसला. हॅलो सिद आणि हॅलो नंदिनी. ओ सॉरी, मिस अनन्या वीर प्रताप नव्हते. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही माझ्या लंडनच्या व्हिक्टोरिया सर्व्हर रूमपर्यंत पोचला आहात. काय वाटलं तुम्हाला? कबीर जेलमध्ये गेला म्हणजे त्याचा खेळ संपला? अरे सी, मी जेलमध्ये जायला तयार झालो कारण मला माहित होतं की तू लंडनला धावत जाशील. तिथं पोहोचणं तुझ्या बाप जन्मात शक्य नाही. जर तू त्या सर्व्हरला स्पर्श केलास तर मुंबईतील प्रोजेक्ट गरुड 5 मिनिटात कायमचा जळून खाक होईल. वेलकम टू माय ट्रॅप सीड. कबीर, तू एक नीच माणूस आहेस. अनन्या स्क्रीनकडे पाहून संतापाने ओरडली. कबीरचा व्हिडिओ मेसेज पुढे सुरू झाला. तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत सीड. पहिला, गुपचूप मुंबईला जा आणि परत इन्फोटेकचा ताबा माझ्या लंडनच्या शेल कंपनीला ट्रान्सफर कर. किंवा दुसरा, तुझ्या डोळ्यांदेखत तुझ्या प्रोजेक्ट गरुडाची आणि तुझ्या या साम्राज्याचा विनाश पहा. चॉईस तुझी आहे माय डिअर फ्रेंड. व्हिडिओ कट झाला. सर्व्हर रूममध्ये पुन्हा एकदा लाल दिव्यांचा थरकाप आणि सायरनचा भयानक आवाज गुंजू लागला. परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मुंबईतील प्रोजेक्ट गरुड उद्ध्वस्त होण्यासाठी आता फक्त काही मिनिटे उरली होती. कबीरने असा डिजिटल सापळा रचला होता की जर सिद्धार्थने चुकीची की दाबली असती तर सिस्टीम ब्लॉक झाली असती. अनन्याचा श्वास वेगाने चालला होता. तणावामुळे आणि लंडनच्या त्या थंडीमुळे तिचे शरीर थरथरत होते. तिचे डोळे अश्रूंनी भरले. सिद्धार्थ, कबीरने आपल्याला 4ही बाजूंनी घेरले आहे. आपण मुंबई वाचवू शकणार नाही का? सिद्धार्थने त्याच्या खिशातून बंदूक काढली आणि ती सर्व्हर रूमच्या मुख्य सिक्युरिटी कॅमेऱ्यावर चालवून तो कॅमेरा फोडला. त्यानंतर
सिद्धार्थने अनन्याचे दोन्ही खांदे पकडले. त्याने तिला सर्व्हर रूमच्या एका सुरक्षित कॉन्क्रीटच्या खांबाला टेकवून ठेवले होते. तो तिच्या अगदी जवळ आला. त्याची भक्कम ढालसारखी छाती अनन्याच्या शरीराला टेकली, ज्यामुळे तिला थंडीतही एक अद्भुत ऊब मिळाली. सिद्धार्थने त्याचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले आणि अंगठ्याने तिचे अश्रू पुसले. त्याचा आवाज अतिशय शांत, गहिरा आणि अत्यंत मादक झाला. अनन्या, माझ्याकडे पहा. सिद्धार्थने तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले. कबीरला वाटते की तो जेलमध्ये बसून लंडनचा एक खेळ चालवतोय, पण तो विसरला ज्या सिस्टीमवर तो नाचतोय त्या सिस्टीमचा जन्म माझ्या मेंदूतून झाला आहे. कबीरने मला पर्याय दिले, पण या किंगला कोणते पर्याय मान्य नसतात. किंग स्वतःचे रस्ते स्वतः बनवतो. पण सिद्धार्थ, तो पासवर्ड. अनन्याचा आवाज थरथरला. तो पासवर्ड कबीरने त्याच्याच एका सर्वात मोठ्या अहंकारात लपवला आहे. सिद्धार्थने अत्यंत हळुवारपणे खाली झुकून तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर एक हलका प्रेमाचा स्पर्श केला. अनन्या तिचे डोळे मिटून घेतले. सिद्धार्थचे श्वास तिच्या मानेवर उमटत होते. कबीरचा पासवर्ड आहे, अनन्या इज माय विक्ट्री. कबीरला वाटत होतं की तो तुला माझ्याकडून हिरावून घेईल आणि हाच त्याचा पासवर्ड त्याने बनवला. पण आज तीच अनन्या माझ्यासोबत उभी आहे आणि कबीरचा अंत पाहत आहे. सिद्धार्थच्या या शब्दाने अनन्याच्या शरीरात एक नवी ऊर्जा पसरली. तिने सिद्धार्थच्या गळ्यात दोन्ही हात टेकले आणि त्याला स्वतःच्या जवळ ओढले. त्या अंधाऱ्या, सायरन वाजणाऱ्या सर्व्हर रूममध्ये मृत्यू आणि विनाशाच्या छायेतही दोघांमधील प्रेमाचा एक अद्भुत, उत्कट क्षण निर्माण झाला. सिद्धार्थने तिचे ओठ आपल्या ओठांमध्ये घट्ट कवेत घेतले. तो एक अत्यंत दीर्घ, तीव्र आणि कबीरच्या अहंकारावर मिळवलेल्या विजयाचा केस होता. त्या उत्कट क्षणातून बाहेर पडताच सिद्धार्थच्या डोळ्यात एका महाविजयतेची चमक आली. तो मास्टर सर्व्हरच्या कीबोर्डपाशी गेला. काउंटडाऊन अंतिम टप्प्यात होते. सिद्धार्थने त्याच्या बोटांनी विजेच्या वेगाने कीबोर्डवर टाईप केले. अनन्या इज माय विक्ट्री, ओव्हरराईट. आणि त्याने मुख्य एंटर की दाबली. बीप बीप बीप. सर्व्हर रूममधील लाल इमर्जन्सी दिवे एका सेकंदात बंद झाले आणि तिथे शांत निळे लाईट चालू झाले. स्क्रीनवर चमकू लागले. सायबर बॉम्ब न्यूट्रलाइज्ड. प्रोजेक्ट गरुड रिस्टोअर्ड 100%. मेन कंट्रोल ट्रान्सफर टू द सिद्धार्थ परब. कबीरचा सायबर बॉम्ब निष्प्रभ झाला होता. मुंबईतील परब इन्फोटेकचा मुख्य सर्व्हर पूर्णपणे सुरक्षित झाला होता आणि प्रोजेक्ट गरुडचा डेटा 100% रिकवर झाला होता. कबीरने इतकी मेहनत करून बनवलेला संपूर्ण लंडन सर्व्हर सिद्धार्थने एका क्लिकवर हॅक करून परब साम्राज्याच्या मुख्य नेटवर्कला जोडला होता. त्याचवेळी आर्थर रोड जेलमध्ये बसलेल्या कबीरच्या टॅब्लेटवर एक मेसेज फ्लॅश झाला. गेम ओव्हर. कबीर, द किंग ओव्हन्स युअर वर्ल्ड नाव. जेलमधील कबीरने जेव्हा हा मेसेज पाहिला तेव्हा त्याच्या हातातील कप खाली पडला. कबीरचा अहंकार, त्याचा मास्टर प्लॅन आणि त्याचे साम्राज्य एका सेकंदात मातीत मिळाले होते. सकाळची कोवळी किरणे लंडन ब्रिजवर आणि थेम्स नदीच्या पाण्यावर पडत होती. रात्रीचे वादळ आता शांत झाले होते. सिद्धार्थ आणि अनन्या लंडन ब्रिजच्या कठड्यावर उभे होते. लंडनची थंड हवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पर्श करत होती. सिद्धार्थने त्याचा काळा ओव्हरकोट अनन्याच्या खांद्यावर टाकला होता. अखेर कबीरचा खेळ कायमचा संपला. सिद्धार्थ, अनन्याने त्याच्या भाऊभाषेत विसावत म्हटले. परब इन्फोटेक आता पूर्णपणे सुरक्षित आहे. हो अनन्या, सिद्धार्थने पसरलेल्या सूर्यप्रकाशाकडे पाहत म्हटले. कबीरला वाटत होतं की तो या किंगला हरवेल, पण त्याने या किंगला आणखीन मजबूत बनवले. आता परब मोहिते एम्पायरला या जगातील कोणती शक्ती हलवू शकत नाही. सिद्धार्थने तिला स्वतःकडे फिरवले आणि तिच्या कपाळावर एक अत्यंत आदरयुक्त प्रेमाचा मुका घेतला. कबीरच्या विनाशानंतर परब मोहिते साम्राज्याचा हा अल्टिमेट किंग आता
जगभरातील सर्वात शक्तिशाली बिझनेस टायकून म्हणून पूर्णपणे प्रस्थापित झाला होता. लंडन ब्रिजवरील उगवत्या सूर्याची साक्षीने एक युद्ध संपलं होतं. कबीरचा अहंकार, त्याचा मास्टर प्लॅन आणि त्याचं संपूर्ण साम्राज्य एका क्षणात कोसळलं. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ परब आणि अनन्या यांच्या प्रेमाने आणखी एक विजय मिळवला. पण प्रत्येक विजयासोबत एका नव्या वादळाची चाहूलही असते. सिद्धार्थला अजून माहीत नव्हतं की त्याच्या आयुष्यात आता एका अशा शत्रूची एंट्री होणार आहे ज्याच्यासमोर कबीरसुद्धा छोटा वाटेल. तो कोण आहे? तो सिद्धार्थच्या साम्राज्यावर कसा हल्ला करणार? आणि सिद्धार्थ परब पुन्हा एकदा जगाला आपला किंग असण्याची ताकद दाखवणार का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 16. बाकी हा भाग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.